नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती आणि फ्रंट एंड झिरो टू हीरो या सीरीजमध्ये. तर आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत इमेज टॅग, अँकर टॅग आणि टेबल अँड देअर ॲट्रिब्यूट्स. तर सर्वप्रथम इमेज टॅग म्हणजे काय? तर इमेज टॅग HTML इमेज टॅग इज यूज्ड टू डिस्प्ले इमेज ऑन द वेब पेज. म्हणजे HTML पेजवरती आपल्याला इमेज ॲड करायचा आहे. एखादी इमेज, एखादी फोटो ॲड करायचा आहे, तर त्याला आपण इमेज टॅग वापरत असतो. त्यानंतर HTML इमेज टॅग इज ओपन टॅग दॅट कंटेन्स ओन्ली ॲट्रिब्यूट्स. HTMLचा इमेज टॅग हा फक्त ओपन टॅग आहे आणि त्यामध्ये काही त्याचे ॲट्रिब्यूट्स असतात. याला क्लोजिंग टॅग नसतो. तर काही त्याचे प्रिडिफाईन्ड ॲट्रिब्यूट्स ऑफ HTML इमेज टॅग इज म्हणजे काही त्याला प्रिडिफाईन्ड टॅग्स आहेत. जे कोणते आहेत? तर SRC आहे, अल्ट आहे, टायटल आहे, विड्थ आहे आणि हाईट आहे. तर त्यामध्ये SRC म्हणजे काय? सोर्स ऑफ द इमेज. म्हणजे एखाद्या इमेजचा आपण पाथ देतो किंवा त्याचा लोकेशन देतो. तो इमेज आपला वेब पेजवरती डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर आहे आपला अल्ट. अल्ट कशासाठी वापरतो? तर अल्टरनेटिव्ह मेसेज ऑर टेक्स्ट. म्हणजे जर एखाद्याचा नेटवर्क स्लो असला किंवा एखादी एरर आला त्यावेळेस म्हणजे इमेज पूर्ण लोड होण्यापेक्षा त्याआधी तो काय करतो? तिथे एखादी मेसेज देतो. त्या इमेजबद्दल माहिती देत असतो. तर तिसरा आहे टायटल. टायटल इट इज यूज्ड टू नेम ऑफ द रिलेटेड इमेज. इमेजबद्दल माहिती देण्याचं म्हणजे त्या इमेजचं नाव देण्यासाठी आपण टायटल वापरतो. तर तुम्ही बघू शकता हा इमेज टॅगचा काय आहे सिंटॅक्स आहे. इमेज टॅगमध्ये काय असतो सर्वप्रथम इमेज त्याच्यानंतर सोर्स. सोर्स म्हणजे आपण त्या लोकेशन टाकणार आहे आणि अल्टरनेटिव्ह त्याला मेसेज देणार आहे आणि हा झाला क्लोज. दुसरा टॅग आहे आपला अँकर टॅग. द HTML अँकर टॅग डिफाइन्ड अ हायपरलिंक दॅट लिंक्स वन पेज टू अनदर पेज. म्हणजे आपल्या पेजवरती दुसऱ्या एखाद्या पेजचा लिंक जॉइन करायचा असेल किंवा आपल्या पेजवरून दुसऱ्या पेजवर जायचं असेल तर त्याला आपण अँकर टॅग वापरत असतो. तर त्याच्यानंतर इट कॅन क्रिएट्स हायपरलिंक्स टू अदर पेजेस म्हणजे दुसऱ्या पेजेसचा हायपरलिंक ॲड करत असतो. लाइक फाइल्स लोकेशन ऑन ब्राउझरिंग म्हणजे एखाद्या ब्राउझरचा किंवा एखाद्या लोकेशनवरती आपल्या पेजवरून डायरेक्ट तिथे जाण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय करतो अँकर टॅगने त्याला लिंक करत असतो. हां, तर तिसरा आहे द HREF ॲट्रिब्यूट इज द मोस्ट इम्पोर्टंट ॲट्रिब्यूट ऑफ द अँकर टॅग अँड द अँकर टॅग इज डिनोटेड बाय स्मॉल ए. तर HREF ॲट्रिब्यूट म्हणजे HREF म्हणजे काय हायपरटेक्स्ट रेफरन्स म्हणजे त्या ठिकाणी आपण त्याचा एखाद्या पेजचा किंवा एखाद्या इमेजचा एखाद्या फाईलचा आपण तिथे काय देतो त्याला रेफरन्स म्हणून त्याचा एक आपण तिथे लिंक देतो, त्याचा पाथ देतो. तर त्याला कशात देतो तर HREF मध्ये. HREF म्हणजे हायपरटेक्स्ट रेफरन्स आणि त्यानंतर अँकर टॅग हा आपण स्मॉल ए ने डिनोट केला जातो. तर आता तिसरा बघणार आहे आपण टेबल आणि देअर ॲट्रिब्यूट्स. तर टेबल म्हणजे काय? तर HTML टेबल टॅग इज यूज्ड टू डिस्प्ले डेटा इन अ टेबुलर फॉर्म. तर आपल्या HTML वेब पेजवरती आपल्याला काही डेटा जो आपल्या एखाद्या टेबलच्या फॉर्ममध्ये डिस्प्ले करायचा आहे, तर आपण त्यासाठी टेबल टॅग वापरत असतो. त्यानंतर इट इज अ कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम. म्हणजे टेबल म्हणजे काय सहसा जनरली टेबल म्हणजे त्यामध्ये रोज आणि कॉलम्स असतात. त्याला आपण टेबल म्हणत असतो. देअर कॅन बी मल्टिपल कॉलम्स इन अ रो. We can create table to display data in a tabular form using table element with the help of THTRTD. म्हणजे एखाद्या कॉलम किंवा रो मध्ये आपण मल्टिपल रोज ऍड करू शकतो आणि हा सगळा काही डेटा आहे तो आपण एखाद्या टेबल फॉर्म मध्ये घेत असतो. टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची मदत लागते ते म्हणजे THTRTD. आता तुम्ही बघू शकता TH म्हणजे काय तर टेबल हेड. आपण टेबलचा एक हेड डिक्लेअर करत असतो. त्यानंतर टेबल रो. TR म्हणजे टेबल रो वाईज आपण त्यात करतो आणि TD म्हणजे टेबल मध्ये आपण जो काही डेटा ऍड करणार असतो त्याला आपण टेबल डेटा म्हणत असतो. तर आता हा सगळा आपला थेरॉटिकल पार्ट झाला. तर आपण आता प्रॅक्टिकलकडे वळू. तर तुम्ही बघू शकता आता काय करायचं. सर्वप्रथम आपण इथे काय करू फाईल तयार करून घेऊ. त्याला आपण देऊ index.html. हां, तर आता index.html मध्ये सर्व अजून त्यानंतर काय करू आपण जो आपला HTML ट्युटोरियल आहे त्यामध्ये एक फोल्डर तयार करून घेऊ. त्याला नाव देऊ असेट्स फोल्डर ॲड करायचे. त्यात कुठले इमेज. तर आता आपल्याला इमेज म्हणजे काही इमेजेस ॲड करायचे. तर आपण काय करू ह्याला बाहेरून ॲड करू आपण डायरेक्ट. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा HTML ट्युटोरियलचा माझा डेस्कटॉपवरचा फोल्डर आहे. त्यामध्ये आपला असेट्स फोल्डर क्रिएट झालेला आहे. त्यामध्ये ऑडिओ, इमेज आणि व्हिडिओ तयार झालेत. इथे 2 इमेज आहेत माझ्या डेस्कटॉपवरती. तर आपण त्याला काय करू आपल्या असेट्समध्ये त्याला आपण स्टोअर करून घेऊ. HTML ॲसेट्समध्ये कुठं इमेजमध्ये पेस्ट करायचं. आता दुसरा एक इमेज आहे आपला. तर तो पण आपण आपल्या डेस्कटॉपवरती आहे. तो आता आपण आपल्या ॲसेटमध्ये स्टोअर करून घेऊ, जे की आपल्याला कामाला येणार आहे पुढे. त्या असेच वरती. तर आता तुम्ही बघू शकता पहिलं आपण काय बघणार आहे इमेज टॅग. तर आता सर्वप्रथम आपण काय करू index.html मध्ये आपण एक बॉयलर प्लेट घेऊ. तर आपण टायटल देऊ. सर्वप्रथम आपण टायटल देऊ इमेज टॅग. टायटल आहे आपला काय इमेज टॅग. तर आता इमेज टॅगचं आपण एक हेडिंग देऊ. S2 मध्ये हेडिंग देऊ जनरली इमेज टॅग. इमेज टॅगसाठी काय लागतो आपल्याला सर्वात त्याचा पाथ ॲड करायचा आहे आपल्याला. इमेज टॅगसाठी काय इमेज. इमेज हा आपला टॅग आहे इमेज. इमेजमध्ये काय असतो SRC. आता SRC आपण आपण कुठे इमेज ॲड केली आहे आपल्या फोल्डरमध्ये HTML ट्युटोरियलमध्ये असेट्समध्ये इमेजेसमध्ये आहे. मग आपण काय करायचं ते सोर्समध्ये यायचं. सोर्समध्ये बॅकवर्ड स्लॅश द्यायचं. त्याच्यामध्ये आपण बघू शकता इथे आपल्याला सजेशन आलेलं आहे असेट्स. असेट्समध्ये गेलो. असेट्समध्ये कशात आहे आपलं इमेजेस. इमेजेसमध्ये काय पहिलं डेमो. डेमोला क्लिक केलो. तर आता आपण याला काय करू अल्टरनेट कंट्रोल एस करू आणि आपण काय करू गोल करून चेक करू एकदा इमेज आलाय का आपला. तर तुम्ही बघू शकता आपल्या वेब पेजवरती इमेज दिसतो का? दिसत नाहीये. पण तिथं ऑलरेडी इमेज आलाय. कारण की इमेजची साईज ही खूप मोठी आलेली आहे. बाय डिफॉल्ट इमेजची साईज आलेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या इमेजची साईज किती मोठी आलेली आहे. तर आता आपण ह्याला काय करू छोटी करू. त्यासाठी काय करायचं आपल्याला इथे अल्टरनेटिव्ह आपल्याला ॲट्रिब्यूट द्यायचा आहे. आपल्याला ॲट्रिब्यूट कुठला द्यायचा आहे? हाईट ॲट्रिब्यूट. आपण काय करू 100 पिक्सल करू. परत कंट्रोल एस आपल्या वेब ब्राउझरवरती जाऊ तुम्ही चेक करू शकता. हा आला आपला आणखीन इमेज. त्याचबरोबर तुम्ही साईज आपल्या जो काही आपल्याला साईज लागणार आहे. आता समजा मी इथे काय करतो 500 पिक्सल घेतो. तर तुम्ही बघू शकता इमेजची साईज आणखीन मोठी झाली. थोडा छोटा करू आपण 300 पिक्सल घेऊ.
तुम्ही बघू शकता आता हे इमेज टॅग आपण H2 मध्ये दिलेला आहे आणि हा आपला इमेज या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. आता अल्ट म्हणजे काय रेफरन्स अल्टरनेटिव्ह आपण काय देऊ? आपण इथे एक नाव देऊ डेमो. डेमो कंट्रोल एस केलो. आता समजा जर तुमचा आता हा इथला फॉर्मॅटमध्ये चुकलाय. समजा आता पी-एन-जी ठिकाणी फक्त पी-एन झालाय कंट्रोल एस केलो मी. तर तुम्ही बघू शकता हा काय आला इमेज. इमेजचं नाव अल्टरनेटिव्ह इमेज काय आलं? डेमो नाव आला. बाबा हा काहीतरी डेमो नावाचा इमेज आहे थोडक्यात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत दुसरा एखादी इमेज ॲड करून बघू आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणखीन. तर आता दुसरा इमेज घेऊ. आपण इथे ब्रेक टॅग वापरू. ब्रेक टॅगसाठी बीआर. बीआर काय करतो नेक्स्ट लाईनवर आणतो. तर दुसरा इमेज घेऊ आपण इमेज. त्या ठिकाणी परत सेम प्रोसेस काय करायचं? बॅकवर्ड स्लॅश त्याच्यामध्ये ॲसेट्स. ॲसेट्समध्ये काय आपलं इमेजेस. इमेजेसमध्ये काय आता दुसरा इमेज आहे एचटीएमएल लोगो. तर त्याला आपण काय करू? इथं लोगो नाव देऊ. इथं काय करू? एचटीएमएल लोगो नाव देऊ. कंट्रोल एस. आपल्या वेब ब्राउझरवरती परत इमेज दिसतो का तुम्हाला? मोठा अलर्ट इमेज आलेला आहे या ठिकाणी. इमेजची साईज खूप मोठी झाली आहे. त्याला आपण परत हाईटनं सेट करूया. हाईट हाईट आपण काय देऊ? याला देऊ 200 पिक्सल. कंट्रोल एस. परत वेब ब्राउझरवरती गेलो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला इमेज आलेला आहे. तर आता आपण हा आपला झाला इमेज टॅग. तर आता आपण दुसरं बघणार आहोत अँकर टॅग. तर अँकर टॅगसाठी काय करू? याला कमेंट आउट करतो मी. कमेंट आउट करतो आणि आता आपण दुसरं बघणार आहोत अँकर टॅग. दुसरा आपला कुठला आहे? H2 हेडिंग टॅग अँकर टॅग. अँकर टॅग. तर अँकर टॅग यासाठी वापरतो आपण याचे थिअरेटिकल पार्ट बघितले. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो, की एखाद्या वेब ब्राउझरचा किंवा एखाद्या फाईलचा आपल्याला पाथ सेट करायचा असला किंवा आपल्या पेजवरून डायरेक्ट त्या पेजवर जायचं असेल, तर आपण अँकर टॅगचा यूज करत असतो. तर अँकर टॅग कशात लिहितो आपण? तर ए मध्ये स्मॉल ए मध्ये हा आपला अँकर टॅग डिक्लेअर करत असतो. आता एच-आर-एफ मध्ये आपण काय करायचं? आपल्या एखादी लिंक आता उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला दाखवतो इथं यासाठी आता इथं बघू शकता या ठिकाणी मी काय करतो? Google.com टाकतो आणि इथं जो आहे हा लिंक काय करतो मी कॉपी करून घेतो. हा लिंक कॉपी केला. कंट्रोल सी आणि काय करू आपल्या एच-आर-एफ मध्ये म्हणजे हायपरटेक्स्ट रेफरन्समध्ये त्याला मी पेस्ट करतो आणि इथं काय लिहितो मी Google G-O-O-G-L-E Google कंट्रोल एस केला आणि याला काय करतो मी गो लाईव्ह करतो. आता गो लाईव्ह केल्यावर हा आपला काय होतो वेब पेजवरती ओपन होतो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय आलेलं आहे Google आलाय. तर तुम्ही बघा आता हा लिंक आहे का नाही कसं ओळखायचं? तर आपला जो कर्सर आहे, हा जो कर्सर आहे तो इथं गेल्यानंतर काय होतो हँडशेपमध्ये होतो. म्हणजे हा लिंक आहे आणि तुम्ही इथं लास्टला खालती इथं बघू शकता या ठिकाणी, की बाबा लिंक कुठली लिंक आहे. इथं आलेली आहे लिंकचं नाव. आता आपण त्याच्यावरती क्लिक केला. क्लिक केल्यावर काय आला? एक वेब ब्राउझर म्हणजे तो पेज जो आपण लिंक केलाय तो लिंक त्या ठिकाणी ओपन आलेला आहे. तसं तुम्ही खूप ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर आता आपण दुसरा टॅग ॲड करून बघू. त्या ठिकाणी आपण याच्या रेफमध्ये टाकू एक एच-टी-टी-पी कशाचा Facebookचा टाकू आपण लिंक आणि इथे लिहू Facebook. कंट्रोल एस आपल्या वेब ब्राउझरवरती जाऊन चेक करू आपण. या ठिकाणी तुम्ही बघू शकता Facebook आलेलं आहे. आता हे अंडरलाईन वगैरे जे आहे, हे कसं रिमूव्ह करायचं काय नाही वगैरे आपण हे नंतर आपल्या सी मध्ये बघणार आहोत. तेव्हा मी Facebookवरती क्लिक करतो, तेव्हा काय होतंय Facebookचा लॉगिन पेज ओपन होत असतो. तर अशा प्रकारे हा आपला या अँकर टॅग पण संपलेला आहे. तर आता आपण काय करू तिसरा आपला टेबलचा बघू. तर मी याला कमेंट करतो. तर आपला तिसरा आहे आता टेबल. आपण काय करू हेडिंग 2 मध्ये टाकू टेबल. तर आपण टेबलबद्दल मी तुम्हाला थिअरेटिकल सांगितले, तरी त्या ठिकाणी मी विदिन 1 मिनिटाचा सांगतो तुम्हाला. तर आपल्या वेब पेजवरती आपल्याला एखादी इन्फॉर्मेशन, एखादी माहिती आपल्या टेबुलर फॉर्ममध्ये डिस्प्ले करायचं असेल, तर आपण टेबल टॅग यूज करत असतो. तर आपण आता प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण घेऊ टेबल. तर आपल्याला जो काही डाटा लिहायचा आहे, तो एका टेबलमध्येच जो काही आपल्याला आपला जो माहिती इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तो आपल्याला टेबलमध्ये द्यायचा आहे. त्यामध्ये आपण सर्वप्रथम घेणार आहोत टेबल रो आणि पहिलं आपल्याला काय करायचं एखादे फॉर्म व्यवस्थित फॉर्म दिसण्यासाठी आपण पहिलं काय करू त्याला टेबल रो मध्ये घेऊ. टेबल रो मध्ये काय द्यायचं आपल्या टेबलची काही हेडिंग असते. जो काही आपला टेबल हेडिंग आहे, तो आपण कशात देतो टीएच मध्ये. आता टेबल हेडिंग मध्ये काय देणार आहे सर्वप्रथम मी देतो आता एक नेम नेम किंवा आपण काय करू स्टुडंट नेम. आपण काय करू स्टुडंट नेम देऊ. त्यानंतर दुसरा एक हेडिंग घेऊ आपण त्यामध्ये स्टुडंट क्लास किंवा स्टुडंट कोर्स आणि त्याचं काय करू कोर्स ड्युरेशन एक रो घेऊ आपण. त्याच्यामध्ये आपण घेऊ कोर्स ड्युरेशन. तर आपण आता तुम्ही याला बघू शकता कंट्रोल एस करून. कंट्रोल एस केलं म्हणजे आपण कंट्रोल एसला काय होतं आपला फाईल सेव्ह होतो आणि आपण आता गो लाईव्ह करून बघू. आपला पेज ब्राउझरवरती ओपन होईल. तर तुम्ही बघू शकता आपला हा हेडिंग आलेला आहे टेबल आणि त्यामध्ये काही इथं आपण जे टेबल रो मध्ये ऍड केले टेबल नेम स्टुडंट नेम त्याच्यानंतर आहे स्टुडंट कोर्स आणि त्याच्यानंतर आहे कोर्स ड्युरेशन हे आपले 3 हेडिंग आले. तर त्याच्यानंतर आपण खाली त्याची माहिती ऍड करणार आहोत. तर तुम्ही आपल्यासाठी काय पाहिजे आता हा आपला काय झाला टेबल मधला फर्स्ट रो झाला. आता आपल्याला एक दुसरा एक रो घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण टाईप करू आता उदाहरणार्थ टेबल. आता तुम्ही बघू शकता टेबल रो मध्ये काय घ्यायचं आपल्याला हेडिंग झाली. आता हेडिंग मध्ये आपल्याला काय डेटा भरायचा मग टेबल टीडी म्हणजे टेबल डेटा. आता स्टुडंट नेम समजा सचिन सचिन टी. आता उदाहरणार्थ त्याचा आहे कोर्स कुठला तर त्याचा कोर्स आपल्याला द्यायचा आहे टीडी मध्ये भरायचा. आपला त्याचा कोर्स आहे समजा जावाचा. जावा किती महिन्याचा आहे 6 महिन्याचा. मग आपण टेबल डी मध्ये ते टाकलो कंट्रोल एस केलो. परत आपल्या वेब ब्राउझरवरती येऊ. तुम्ही बघू शकता की स्टुडंट नेम काय आलेला आहे सचिन टी. कोर्स कोणता आहे जावा. ड्युरेशन किती आहे 6. तर आता आपण अजून एखादी 2 ऍड करून बघू. त्यामध्ये आपण टेबल रो घेऊ. त्याच्यामध्ये घेऊ टेबल डेटा. टेबल डेटामध्ये काय लिहू आपण राम. त्यानंतर रामचा कोर्स कोणता आहे. रामचा कोर्स आहे समजा फ्रंट एंड. त्याचा ड्युरेशन आहे 3 मंथ्स. तर या ठिकाणी पण मी 6 केले. डायरेक्ट मंथ्स लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कंट्रोल एस वेब ब्राउझरवरती गेलो तुम्ही बघू शकता. या ठिकाणी सचिनचं झालं आता रामचा आला. रामचं काय कोर्स कोणता आहे. फ्रंट एंड आहे. ड्युरेशन किती आहे 3 मंथ्स आहे. मी कॉपी पेस्ट करून दाखवतोय. म्हणजे एक्झॅक्टली कसा आपला डिस्प्ले होणार आहे.
कंट्रोल एस वेगवेगळ्या टेबलर फॉर्ममध्ये आलेलं आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटतं बुवा हे खूप म्हणजे असं वेगळं दिसत आहे. तर हा झाला फक्त आपला स्ट्रक्चर. आता आपल्याला स्ट्रक्चर झाला. आता त्याला आपल्याला काय करायचं स्टाईलिंग द्यायचं म्हणजे बाबा व्यवस्थित इथून असं स्ट्रेट लाईन घ्यायचं इकडे, इकडे एक लाईन ह्याला एक व्यवस्थित व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह टेबल करायचं तर अट्रॅक्टिव्ह टेबल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर सी शिकावं लागेल. तर आपल्या अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण सी-एस-एसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला शिकवणार आहेत. व स्टुडंट नेम आता सचिन कसाला एक साइडला आले हे सगळं ते आपल्याला सेंटरमध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. सगळ्याला एक टेबल व्यवस्थित एका टेबल फॉर्ममध्ये घ्यायचं हे सगळं आपण सी-एस-एसमध्ये बघणार आहोत. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. धन्यवाद.